मी तन्वी आपल्या सामच्या लाडक्या बुलेटिन जेनझीज पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करत राहतेय आणि मी तुमच्यासाठी घेऊन येत असते जेनझीज फेवर्ड न्यूज. सो लेट्स स्टार्ट. सुरुवातीला ऐकूया 2 AI अपडेट्स जे तुम्हाला लगेच वापरता येतील. हे ऐकलत का? गुगलनी आता एक टूल लॉन्च केलंय पॉमिल नावाचं. तुमचं स्टार्टअप आहे किंवा ब्रँड ज्याचं प्रोफेशनल मार्केटिंग करायचं आहे म्हणून तुम्ही लोक हायर करता, ज्यात आठवडे लागतात. मग पॉमिल तुम्हाला 10 मिनिटातच एक्सपर्ट क्रिएटिव्स बनवून देईल. तुमच्या ब्रँडचं पूर्ण DNA स्टडी करून त्याला समजतं की तुम्हाला नेमक्या कोणत्या टेम्पलेट्सची गरज आहे आणि सुटेबल क्रिएटिव्स, प्रोडक्ट डिझाईन्स, पॅकेजिंग आणि कॅम्पेन ते तुम्हाला बनवून देईल. आता इंडियात पॉमिल कसं ॲक्टिवेट करायचं हे व्हिज्युअल्समधून पाहूया. आपल्याला एक VPL एक्सटेन्शन वापरून पॉमिल ओपन करता येईल. त्यातून गुगल लॅब्स ओपन होईल आणि त्यापुढे पॉमिल सर्च करा आणि लॉग इन करा. सो नाव बी युअर ओन मार्केटिंग हेड. ही प्रोसेस परत करण्यासाठी आमचे व्हिडिओज यूट्यूबवर बघा, म्हणजेच साम टीव्हीच्या जेनझीज पॉडकास्टवर. वेल, इंस्टाग्रामनी खूप अमेझिंग एडिटिंग फीचर्स आत्ता अपडेट केली आहेत जे अजूनही काही जणांना कळलेले नाही. लेट मी टेल यू. मेटा AIचं लिप सिंक टूल, ज्यामध्ये फक्त तुमचा फोटो घेऊन तुमचा रेकॉर्डेड आवाज फोटोला लावून त्याचा व्हिडिओ करता येतो. देन कॅप्शन बल्क एडिटर हे टूल तुमच्या इन्स्टा पोस्टचं पूर्ण कॅप्शन एकाच जागेवर अख्खं पॉलिश करतं आणि तुम्हाला ही मदत इझिली करून देतं. सो या पुढच्या अपडेट्ससाठी आधी एक अलर्ट की हे सगळेच अपडेट्स फन एडिटिंग म्हणून यूज करावेत आणि कोणाच्याही प्रायव्हसीला धक्का लागणार नाही अशा प्रकारे वापरायचे. सो आजकाल आपण हे असे व्हिडिओज इन्स्टा आणि सोशल मीडियावर खूप पाहिले जे सगळ्यांनाच ट्राई करायचे. पण कैसे? लेट मी टेल यू. ये ऐप यूज कर सकते हैं जिसका नाम होगा हेक्सफील्ड AI, जिससे आप ये एडिटिंग फन पर्पस के लिए परफॉर्म कर सकते हैं. सो जेनझीज, तुमचं हॉटस्पॉट असलेलं स्टारबक्स आता इंडियन कस्टमर्ससाठी कॉस्ट इफेक्टिव्ह म्हणजे स्वस्त आणि मस्त एक रिडेव्हलपमेंट फीचर घेऊन येत आहे. वी ऑलरेडी नो टाटांसोबत त्यांचं कोलॅबरेशन आहे आणि काही हे नवीन नाही. पण 26 नोव्हेंबरला स्टारबक्सचे शेअर्स पडलेले म्हणून टाटा कंपनीने हे ठरवलं की आता आपण आपली इन्व्हेस्टमेंट कोणत्याही कॉफी ब्रँडमध्ये करायची नाही. तेव्हा स्टारबक्सनी इंडियाला सूट होईल असं आणि जेनझीजच्या पॉकेट मनीला परवडेल असा मेन्यू प्लॅन केला. सो जेनझीजच्या भाषेत म्हणायला गेलं तर इट्स व्हेरी बॉन्जी, म्हणजे फॅन्सी, राईट? तुमचं प्रेम खरं आहे का? ते लग्नापर्यंत टिकेल असं तुम्हाला वाटतंय का? मग करा ना इन्व्हेस्ट तुमच्या रिलेशनशिपवर. एक स्टार्टअप सुरू झालंय, वर्ल्ड्स फर्स्ट इन्शुरन्स फॉर रिलेशनशिप, दॅट इज झिकी लव्ह इन्शुरन्स. नेटफ्लिक्स आणि चिल, सिच्युएशनशिप्स, हुकअप्सच्या जमान्यामध्ये शॉर्ट टर्म रिलेशनशिप्स ब्रेकअप करून मोकळे होतात. याच गोष्टीचा फायदा घेऊन या स्टार्टअपनी सगळ्यांसाठीच एक फायद्याचा निर्णय घेतला आणि एक AI ओपन केलं. ॲज अ सेड, तुमच्या रिलेशनशिपवर तुमचा विश्वास असेल तर दरवर्षी एक X अमाऊंट तयार करा आणि ती 5 वर्षांसाठी इन्व्हेस्ट करा. मग तुमच्या लग्नानंतर हे तुम्हाला त्याच्या 10 पट देतील. इंटरेस्टिंग, राईट? मग आताच आपल्या रिलेशनशिपला आणखी स्ट्रॉंग करा. तुम्ही लबुबू शॉपिंग करताना किंवा अजूनही संडेजला बोर्ड गेम खेळायला तुम्हाला खूप मजा येते. तुमच्या ऑफिस डेस्कवर छोटीशी खेळणी ठेवलेली आहेत. मग तुम्हाला लागू पडतो किडल्ट हा शब्द. दॅट इज किड्स प्लस अडल्ट, म्हणजे ज्यात अडल्ट्सला अजूनही लहान मुलांची खेळणी घ्यायला आवडतात अशी लोक. बऱ्याच लोकांना आवडतं नाही. आपण लहानपणी खेळलेली खेळणी त्यांच्या मुलांना पास ऑन करण्याची खूप जणांची इच्छा असते म्हणून तेही ती खेळणी खेळायला लागतात. सो व्हॉट आर किडल्ट्स? जी लोक 12 वर्ष आणि त्याच्या पुढे आहेत त्या लोकांना म्हणलं जातं किडल्ट. सो विदाउट बॅटरी, विदाउट एनी इंटरनेट जी खेळणी खेळली जातात म्हणजेच लेगोज, जेंगा ब्लॉक्स, हॉट व्हील्स अशा खेळण्यांचं मार्केट आता बूम होत आहे. बाय द वे, हा किडल्ट वर्ड ना काही नवीन नाही. हा ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये 1960sलाच ॲड करण्यात आला होता. भारी ना? मग तुम्ही आहात का किडल्ट? सो अशाच जेनझीज फेवर्ड न्यूजसाठी बघत राहा माझा शो जेनझीज पॉडकास्ट. स्किप होतोय का? मग यूट्यूबवर ह्याचे सगळे एपिसोड्स अवेलेबल आहेत. सी यू नेक्स्ट वीक. तन्वी सायनिंग ऑफ.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.